नमस्कार, माझं नाव आहे परी. मी आज भस्मासुरची कथा ऐकवणार आहे. भस्मासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने शिवशंकरची खूप दिवसापासून पूजा करत होता. खूप दिवसानंतर शिवशंकर प्रसन्न झाले आणि विचारले, तुला काय पाहिजे? त्यांनी बोलला, मला अमर व्हायचं वरदान द्या. मग शिवशंकरने बोललं की असं कोणाला वरदान नसते मिळत, कारण की अमर झाला तर मग तुम्ही कधी दाय नाही होणार आणि दाय तर सगळेच होतात. मग भस्मासुराने बोलला, ठीक आहे, जर असं असेल तर मला असे एक आशीर्वाद द्या की जर मी कधी पण कोणाच्या डोक्यावर हात ठेवला, राईट हँड ठेवला तर तो भस्म होऊन जाईल. शिवशंकरने बोलला, ठीक आहे, तथास्तु. मग त्यांनी बोलला, मला आता हे बघायचं, हे खरं आहे की खोट आहे. त्यांनी बोललं की आता मी तुमच्यावर हात ठेवतो. शिवशंकर घाबरले आणि पळायला लागले, नारायणची पूजा करत. मग भस्मासुर त्यांच्या मागे गेला. शिवशंकर एका स्त्रीच्या मागे लपले आणि भस्मासुर पण त्यांच्या मागे येणार होता. तसंच त्यांना एक सुंदर स्त्री दिसली, मग भस्मासुराने बघितलं, एवढी छान स्त्री आहे, मला तिच्या सोबत लग्न करायचं, काहीही हो बोलेल. तो गेला आणि त्याने विचारलं, तुझं नाव काय आहे? तिने बोलला, माझं नाव मोहिनी आहे. मग त्याने विचारलं, तू माझ्यासोबत लग्न करेल का? त्याने बोलला, मग तिने बोलला की हो, पण मी छोटी असतानापासून असं थिंक केलं आहे की मी माझ्या एवढं जो पण छान डान्स करेल त्यालाच माझ्यासोबत लग्न करायला मिळेल. तर मग भस्मासुराने बोलला, ठीक आहे, तो मला फक्त दाखवते स्टेप्स, मग मी तुझ्यासारखं करेल. मोहिनीने दाखवले सगळे स्टेप्स आणि भस्मासुराने तसे केले. मग मोहिनी बोलली की आता मी काय करू? तिने एक राईट हँड, मग तिने अजून एक स्टेप केली ज्यावर तिचा राईट हँड डोक्यावर होता आणि दुसरा हँड खाली. भस्मासुराने पण तसंच केलं, पण जसंच ते हात ठेवला त्याच्या डोक्यावर तसंच तो भस्म होऊन गेला. आणि मग शिवशंकर त्या स्त्रीच्या मागून निघाले आणि मोहिनी विष्णू भगवान बनली. आणि मग शिवशंकरने थँक्यू बोलला आणि विष्णू भगवान बोलला, वेलकम, पण नेक्स्ट टाइम पासून प्लीज लक्ष द्या तुम्ही काय वरदान देत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.